कुठे गेली होती? अगं कुठे गेली होती? तुम्ही जेव्हा बाहेर जाता तेव्हा मी विचारते का तुम्हाला कुठे गेल्या होत्या म्हणून? आई ते शेजारच्या काकूकडे साखर आणायला गेली होती मी थोडीशी. हो का? गो बाई काय सांगते. बरं मी विचारते बरं त्यांना. किती छान होईल ग असं झालं तर. बरं आताच विचारते मी. हो ठीक आहे, ठेव हो ठीक आहे. आई तुम्ही त्या वानखडे काकूसोबत जाता का टूरवर? हो जाईन ना. अरे तुम्ही जशा अयोध्याला गेला होता ना हो. तसाच हा टूर आहे. आणि माहितीये का याच्यामध्ये 2 टाइम जेवण आणि 1 टाइम नाश्ता पण आहे. बरं. आणि माहितीये का काही अशा श्रीमंत लोक जर आले की नाही तर ते साड्या वगैरे वाटप करतात. हो का? हा, जाता का मग तुम्ही? हो सांगू का त्यांना? हो सांग, जाईन. हा पण वृद्धाश्रम आहे बरं ते. किती गुणाची ग माझी सून. पण की नाही माझ्याकडे पण एक आयडिया आहे. कोणती? अगं जेलामध्ये गेल्यावर तिथं रविवारच्या रविवारी गोड आयटम मिळतो. आणि मध्ये पण चांगलंच मिळते खायला 2 टाइम. पण आई तुम्ही जेवणात कसं जाणार? तुम्ही सांगा, मी कशी काय जेलात जाणार आहे? सासूबाई काय ग? आज स्वयंपाक काय करायचं सांगा बरं. आज ना पुलाव कर आणि पनीरची झणझणीत भाजी कर. 1 मिनिट थांबा. आई पुन्हा सांगा ना, मला ऐकायलाच नाही आलं. अगं काय नाही, नुसती साधी खिचडी कर. ललिता काय ताई, माझा स्वयंपाक झालेला, आता भांडे घासून घेतो. मी का बरं भांडे घासू? तुम्ही घासा ना. अगं 8 दिवस झाले मी एकसारखी स्वयंपाक करते, मग तुला भांडे घासायला काय होते? मी पण स्वयंपाक करते, तुम्ही भांडे घासा. मला का स्वयंपाक येत नाही? अगं मी ह्या घरची मोठी आहे, मला समजणार नाही की तू काय करायला पाहिजे मी काय करायला पाहिजे. मोलकरी नाही का रोज रोज भांडे घासायला? तू माझ्याशी वाद घालू नको बरं. मी वाद नाही घालत तुमच्याशी. मला जास्त बोलायला लावू नको, तू चुपचाप काम कर बरं. मी कामं करतेस पण तुम्हीच तर जास्त बोलू राहिल्या. बरं थांब. झालं यांचं रामायण महाभारत सुरू. काय झालं का? कशाला भांडता का? सासूबाई जाऊबाईंना सांगा ह्या मला कामं करायला, तर मी कामं करणार नाही बरं आता. नको करू, मी करीन तुझ्या वाट्याचं काम. मग मी करू का एकटी? मी पण नाही करत, मी पण चालली. तू पण नको करू, मी करीन तुझं पण काम. माझ्या 2 पोळ्या आणि यांच्या 3 पोळ्या. एक काम करते, सासूबाईला विचारून घेते की त्या किती पोळ्या खाणार. सासूबाई तुम्ही किती पोळ्या खाणार? मी एकच पोळी खाईन ग, पण जाड करतो जराशी, मला चावत नाही. बरं म्हणजे सासूबाईंना एकच पोळी करायची, थोडीशी जाड. हे काय करते ग? अरे आई तुमच्यासाठी जाडी पोळी करते ना. बाई ग, मी का ढोरबीर आहे का? एवढी मोठी जाडी पोळी खाईन का मी? एवढी जाड नको पाहिजे. त्या आहेत आजकालच्या लाडवलेल्या बापाच्या सुनबाई, ती तुझी मोठी जाऊ आहे ना, फार चॅप्टर आहे, ती फार हुशार आहे, मला फार बोलून घेते ती. काही तू तिचं ऐकत नको जाऊ बरं. तू किती छान आहे ग, काय मला काही उलट बोलत नाही, ती मला नुसतं उलट बोलत राहते. हो का? आई मी आता सध्या नवीन आहे ना, त्याच्यामुळे तुम्हाला बोलत नाही. बघा तुमची लहान सूनबाई. सासूबाई मला तुम्ही अजिबात आग्रह करू नका बरं, मी डायटिंगवर आहे, मला तेलकट हे लाडू वगैरे काही चालत नाही. हा सासूबाई मला तुम्ही अजिबात आग्रह करू नका बरं, मला हे काहीच चालत नाही बरं. सासूबाई काय ग? मला ना अजिबात तुम्ही आग्रह करू नका, मला हे काहीच चालत नाही, मी डायटिंगवर आहे. अगं घे ना थोडस, काही नाही होत, घे थोडस. असंच तर आहे मग तुमचं, तुम्ही मला आग्रह करता, माझं सगळं डायटिंग तोडून टाकता. मी म्हणते की माझं डायटिंग कसं तुटते, तुम्हीच कारणीभूत आहे त्याला. तू इथं बसलेली आहे, मोबाईल पाहून राहिली. सकाळचा स्वयंपाक नाही करायचा का? 2 टाइम मीच करत जाऊ? लग्नाला इतके वर्ष झाले तरी मीच 2 टाइम स्वयंपाक करते.
जा तो पालक धुवून सुकायला ठेव आधीच मी. का ग कुठं आहे पालक? आई सुकायला ठेवला. कुठं? आई पालक बाहेर सुकायला ठेवला. अगं बाई, बाहेर सुकायला ठेवला. अगं बाई, काय पागल सून मिळाली ग बाई मला. असं कोणी पालक वाळत घालते का? आई तुम्ही नेहमी म्हणता ना मला तुला गाडी चालवता येत नाही, तर मी ट्रक चालवला, ट्रक. आणि माहित आहे का, तुम्ही पण त्याच्यात बसलेल्या होत्या आणि त्याच्यासोबत 4-5 लोक बसलेले होते. एवढी मज्जा आली नाही तुम्हाला काय सांगू मी. माहित आहे वेळोवेळी हॉर्न वाजवायची मस्त इकडून तिकडून, आणि घाटातून चालवला मी तरी काही झालं नाही. अगं पण तू कुठं केव्हा चालवला तर ट्रक सांगशील तर खरी. अरे आई मी स्वप्नात चालवला ट्रक. no, 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 no. मग म्हणता की काही करत नाही, काही नाही केलं तर मारता.